Hello students, SY.BCom अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट सेमिस्टर 3च्या पार्टनरशिप फायनल अकाउंट्सच्या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 2 प्रॉब्लेम याच्या अगोदर आपण सॉल्व केलेले आहेत. त्या 2 प्रॉब्लेममध्ये आपण सिंपल प्रॉब्लेम बघितले, रेग्युलर पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम विदाउट अनयुज्युअल ॲडजस्टमेंट्स. युज्युअल ॲडजस्टमेंट्स कुठल्या आहेत त्या आपण बघितल्या त्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये. त्यात काही हिडन ॲडजस्टमेंट्स होत्या आणि काही रेग्युलर ॲडजस्टमेंट्स होत्या. आता अनयुज्युअल ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादा पार्टनरशिप फर्ममध्ये ॲड केला जातो तेव्हा पार्टनरशिपची रचना बदलते, त्याचं कॅपिटल बदलतं, त्याचं सगळं स्ट्रक्चर बदलतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला एखाद्या पार्टनरची डेथ होते त्यावेळेलासुद्धा तो पार्टनर त्या पार्टनरशिपमध्ये राहत नाही आणि त्याचं कॅपिटल त्यातून काढावं लागतं, त्याचा सगळा हिस्सा काढावा लागतो, म्हणजे पुन्हा एकदा पार्टनरशिपमध्ये चेंज होतो. ज्या वेळेला पार्टनर्सपैकी एखादा पार्टनर रिटायर होतो, त्याची ठरलेली मुदत असेल आणि तो त्यातून निघून गेला किंवा काही मतभेद झाले आणि म्हणून तो पार्टनरशिप सोडून निघून गेला, तर अशा रिटायरमेंटच्या वेळेलासुद्धा त्याचा त्या पार्टनरशिपमधला जो काही हिस्सा असेल तो त्याला द्यावा लागतो आणि तो दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा पार्टनरशिप फर्मच्या सगळ्या रचनेमध्ये चेंज होते. याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणतात. आणि ही रिकॉन्स्टिट्यूशन होत असताना तिथे तुम्हाला अनयुज्युअल ॲडजस्टमेंट्स ज्या आहेत त्या कराव्या लागतात. म्हणजेच एखादा पार्टनर ॲडमिट झाला तर तो कोणत्या दिवशी ॲडमिट झाला आहे त्याच्यावरून तुम्हाला बघावं लागतं की त्याला किती प्रॉफिट द्यायचं आहे, त्याला सगळ्यामध्ये शेअर किती द्यायचं आहे हे बघावं लागतं. तर आपण या आजच्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट शिकणार आहोत. आपल्याला बघायचं आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर कसं होतं, त्यानंतर त्याच्यासाठी कुठल्या ॲडजस्टमेंट करायला लागतात आणि कॉलमनर प्रॉफिट लॉस अकाउंट आणि कॉलमनर ॲप्रोप्रिएशन अकाउंट कसा तयार करायचा हे आपण यामध्ये बघायचं आहे. पुढची स्लाईड बघूया. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप. ज्या वेळेला एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये अधिक कॅपिटलची गरज पडते किंवा अधिक एक्सपर्टिझमची गरज पडते, अधिक मनुष्यबळाची गरज पडते, त्यावेळेला एखाद्या पार्टनरला त्यामध्ये ॲड केलं जातं किंवा त्याच्या नॉलेजसाठी त्याला ॲड केलं जातं. तर वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा पार्टनरशिप फर्ममध्ये नवीन पार्टनर ॲड केल्यामुळे होत असतो आणि त्याच्यासाठी ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर केलं जातं. हा नवीन पार्टनर येताना एकतर स्वतःचं कॅपिटल घेऊन येतो प्लस गुडविल घेऊन येतो. कॅपिटल घेऊन आल्यामुळे त्याला प्रॉफिटमध्ये शेअर मिळतो आणि गुडविल घेऊन आल्यामुळे त्याला कंपनीचे पार्टनरशिप फर्मचे जे असेट्स आहेत त्या असेट्समधला शेअरसुद्धा त्याला मिळतो. आता आपल्याला बघायचं आहे की पार्टनर हा केव्हा त्यामध्ये ॲड होतो. व्हेन इज द पार्टनर ॲडमिटेड, दॅट इज द बिग क्वेश्चन. ज्या वेळेला पार्टनर फर्स्ट डेला ॲडमिट होतो. वेट अ मोमेंट, let us go to back slide again. Okay. फर्स्ट डेला पार्टनर ॲड होतो त्यावेळेला त्या वर्षभरामध्ये जी काही तुमची रिव्हेन्यू ॲक्टिव्हिटी होईल आणि त्यातून जो काही प्रॉफिट होईल त्या सगळ्या प्रॉफिटमध्ये त्या नवीन पार्टनरचा शेअर असणार आहे. म्हणजे समजा नवीन पार्टनरचं 3 पार्टनर्स आहेत, ए, बी आणि सी असे 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांनी चौथा पार्टनर ॲड केला डी आणि अगोदर त्यांचा शेअर होता 3:2:1 आणि नवीन शेअर झाला 3:2:2. तर या नवीन शेअरनुसार त्या नवीन पार्टनरला म्हणजे डीला त्याचा 2 भाग प्रॉफिट त्या वर्षभराच्या प्रॉफिटमध्ये मिळेल. जर समजा हाच पार्टनर ड्युरिंग द इयर म्हणजे वर्षभरात मध्येच कधीतरी, मग समजा इयर एंडिंग डिसेंबरला आहे म्हणजे डिसेंबर टू पुढच्या म्हणजे जानेवारी टू डिसेंबर असं तुमचं आर्थिक वर्ष जर असेल आणि हा पार्टनर जूनमध्ये ॲड झाला असेल तर जून नंतर डिसेंबर एंडिंगपर्यंत जी काय ॲक्टिव्हिटी होईल आणि त्यातला जो काय प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटमधला शेअर त्याला मिळेल. समजा तो सप्टेंबरमध्ये ॲड झाला आणि तुमचं मार्चमध्ये इयर एंडिंग आहे तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि मार्च असं 5 महिन्याचा जो काही प्रॉफिट येईल त्या 5 महिन्याच्या प्रॉफिटमध्येच त्याला शेअर मिळणार आहे. राईट. समजा तो तुमचं इयरचं स्टार्ट होतं 1 जानेवारीला स्टार्ट होतं आहे आणि पार्टनर ॲड झाला फेब्रुवारीमध्ये ॲड झाला
तर फेब्रुवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत महिने होतील, म्हणजे 11 महिने होतील. तर या 11 महिन्यांच्या कालावधीचा जो काही प्रॉफिट होणार आहे तर तो प्रॉफिट तुम्हाला वेगळा कॅल्क्युलेट करायला लागेल आणि त्यातला शेअर जो आहे तो त्या नवीन पार्टनरला द्यावा लागेल. याच्या उलट जर वर्षाच्या शेवटच्या तारखेला, म्हणजे समजा इयर एंडिंग तुमचं 31 मार्च आहे आणि 31 मार्चलाच नवीन पार्टनर ॲड झाला, तर वर्षभरात जी काही ॲक्टिव्हिटी झाली आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये या नवीन पार्टनरचा काहीही सहभाग नाही आहे, त्यामुळं त्याला यात कुठलाही शेअर प्रॉफिटमध्ये मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आता हे सगळं करण्यासाठी काय करायला लागेल, तर पहिल्यांदा तुम्हाला सगळे इन्कम आणि एक्सपेन्सेस जे आहेत ते 2 कॉलममध्ये करावे लागतील. हे कुठल्या केसमध्ये, ज्या वेळेला तुम्ही ड्युरिंग द इयर प्रॉफिट शेअरिंग होईल त्यावेळेला, ड्युरिंग द इयर पार्टनरशिपमध्ये पार्टनर ॲड होईल त्यावेळेला आपल्याला हे 2 कॉलममधलं काम करावं लागणार आहे. फर्स्ट डेला ॲड झाला तर वर्षभर जो प्रॉफिट येईल त्यामध्ये त्याचा PSR प्रमाणे त्याला शेअर द्यायचा. शेवटच्या डेला जर पार्टनर ॲड झाला असेल तर त्याला कुठलाही शेअर मिळणार नाही. मग प्रश्न येतो, ज्यावेळेला ड्युरिंग द इयर एखादा पार्टनर ॲड होतो त्यावेळेला वर्षाचे 2 भाग करायचे, बिफोर ॲडिंग द न्यू पार्टनर आणि आफ्टर ॲडिंग द न्यू पार्टनर. सो असे 2 भाग करून त्या दोन्ही भागाचा प्रॉफिट आपल्याला स्वतंत्रपणे काढायला लागेल आणि मग तो प्रॉफिट कॅल्क्युलेट करून त्याचं डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला टाईम रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. या दोन्ही पिरियडचा टाईम रेशो म्हणजे बिफोर पिरियड किती आहे आणि आफ्टर पिरियड किती आहे. समजा पार्टनर तुमचं इयरचं स्टार्ट होतं 1 जानेवारीला स्टार्ट होतं आहे आणि नवीन पार्टनर ॲड झाला तुमचा एप्रिल महिन्यामध्ये, 1 एप्रिलला ॲड झाला असेल, तर बिफोर पिरियड आला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, असे 3 महिने बिफोर पिरियड झाले आणि पुढचे 9 महिने. सो 3×9 म्हणजेच 1:3 असा तुमचा इथे रेशो, टाईम रेशो इथे येईल. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला सेल्स रेशो. सेल्स रेशोमध्ये पार्टनर ॲड झाला त्या तारखेपर्यंतचा सेल आणि त्यानंतरचा सेल या दोन्हीचा रेशो आपल्याला काढायचा आहे. मग असंच उदाहरण घेऊ, त्यामध्ये समजा पार्टनर 1 एप्रिलला ॲड झाला आहे आणि तो 1 एप्रिलला ॲड होईपर्यंतचा सेल समजा 5 लाख रुपये आहे आणि त्यानंतरचा वर्षभराचा सेल तुमचा 10 लाख रुपये आहे. तर 5 लाखास 10 लाख म्हणजेच 1:2 असा सेल्स रेशो येईल. आता जे इन्कम्स आहेत आणि एक्सपेन्सेस आहेत त्यांना एकतर या टाईम रेशोमध्ये किंवा सेल्स रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आपण FY-BCOMमध्ये असताना डिपार्टमेंटल प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करत होतो आणि तिथं आपण या पद्धतीचं अलोकेशन करत होतो. काही टाईम बेसिसवरती, काही सेल्स बेसिसवरती अलोकेशन करत होतो. तर तसंच अलोकेशन आपल्याला इथे सुद्धा कॉलमनर फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. ते कसं आता आपण बघूया. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट नंतर आपण करणार आहोत, ते कसं करूया. प्रॉफिट बिफोर ॲडमिशन जो येईल, ज्यावेळेला तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंट तयार कराल आणि प्रॉफिट बिफोर ॲडमिशन येईल तर तो प्रॉफिट कुणाला द्यायचा आहे, टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड PSR. जे ओल्ड पार्टनर्स आहेत, समजा उदाहरणामध्ये 3 ओल्ड पार्टनर्स आहेत ABC आणि नवीन पार्टनर ॲड झाला आहे D, तर प्रॉफिट बिफोर ॲडमिशन हा फक्त A, B आणि C यांना तिघांना मिळणार आहे आणि त्यांच्या ओल्ड PSRमध्ये तो द्यायचा आहे. प्रॉफिट आफ्टर ॲडमिशन आहे तो ऑल पार्टनर्सना मिळेल आणि तो न्यू PSRमध्ये मिळेल. न्यू PSR आपल्याला क्वेश्चनमध्ये एकतर दिला असेल किंवा तो आपल्याला काढावा लागेल. नसेल दिलेला, काढताही येत नसेल तर तो गृहीत धरायचा की तो इक्वल आहे. तर आफ्टर ॲडमिशनचा प्रॉफिट हा सगळ्या पार्टनर्सना, म्हणजे आता या उदाहरणामध्ये A, B, C आणि D या चौघांनासुद्धा तो प्रॉफिट मिळणार आहे. D हा नवीन पार्टनर आहे. त्यानंतर ॲप्रोप्रिएशन अकाउंटसुद्धा कॉलमनर फॉर्मॅटमध्ये तयार केला जातो आणि इथे सुद्धा हे जे काय ॲडजस्टमेंट्स आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन किंवा पार्टनर सॅलरी, हे सगळंसुद्धा देत असताना तुम्हाला कालावधीनुसार कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणजे समजा 1 एप्रिलला नवीन पार्टनर ॲड झाला आहे तर नवीन पार्टनरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1 एप्रिलपासून पुढच्या कालावधीसाठी मिळेल आणि आधीचे जे 3 पार्टनर आहेत त्यांना पूर्ण वर्षाचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार आहे. तर आधीच्या 3 महिन्यांचं वेगळं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पुढच्या 9 महिन्यांचं वेगळं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला दाखवावं लागेल. तर ते कसं दाखवायचं त्याचा फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे.
हे फॉर्मॅट आपल्याला दिलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट सुरुवातीला आपल्याला काढायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट आपण कंबाईनरित्या काढणार आणि ग्रॉस प्रॉफिट काढून घेणार. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट हा युज्युअल फॉर्मॅट आहे. क्रेडिट साईडला आपण सेल्स रेकॉर्ड करतो, रिटर्न्स वजा करतो, आउटर कॉलमला नेट अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला आहे, तर त्या ओपनिंग स्टॉकनंतर आपल्याला परचेस रेकॉर्ड करायचे आहेत, त्यातले रिटर्न्स जे आहेत ते वजा करायचे आहेत. सो नेट परचेस मिळतील. कॅरेज इनवर्ड असेल, काही फॅक्टरी एक्सपेन्सेस असतील, काही ट्रेडिंग मॅन्युफॅक्चरिंग वेजेस असतील, तर ते सगळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं आणि मग अल्टिमेटली आपण इथे हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा ग्रॉस प्रॉफिट इथे काढायचा आहे. त्यानंतर कॉलमनर प्रॉफिट लॉस अकाउंट बघूया आपण. हा कॉलमनर प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये हा पर्टिक्युलरचा कॉलम आहे. इथे बेसिस लिहिलेला आहे. कुठल्या बेसिसवरती तुम्ही अलोकेशन केलं किंवा डिस्ट्रीब्युशन केलं तो बेसिस आहे. नंतर प्री ॲडमिशन कॉलम आणि पोस्ट ॲडमिशन कॉलम. प्री ॲडमिशन म्हणजे मगाच्या उदाहरणामध्ये 31 मार्चपर्यंतचा जे आहे दॅट इज 31 मार्चच्या पुढचा पिरियड जो आहे दॅट इज पोस्ट ॲडमिशनचा कॉलम. जसं डेबिट साईडला आहे तसंच पद्धतीनं आपण क्रेडिट साईडला सुद्धा केलेलं आहे. बघा इथे पर्टिक्युलर्सचा कॉलम आहे, हा बेसिस कॉलम, प्री ॲडमिशन कॉलम आणि पोस्ट ॲडमिशनचा कॉलम. वरती जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तो ग्रॉस प्रॉफिट, हा ग्रॉस प्रॉफिट आपण काय केलेला आहे इकडे कॅरी फॉरवर्ड आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हा कॅरी फॉरवर्ड करत असताना सेल्स रेशिओवरती त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आणि सेल्स रेशिओ जो आहे प्री ॲडमिशन पिरियडचा सेल्स आणि पोस्ट ॲडमिशन पिरियडचा सेल्स यावरनं आपण हा ग्रॉस प्रॉफिट इथे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यानंतर डेबिट साईडला सगळे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते रेकॉर्ड करायचे. यातले काही एक्सपेन्सेस टाईम बेसिसवरती आहेत. उदाहरणार्थ बघा रेंट आहे, सॅलरीज, डिप्रिसिएशन, इंटरेस्ट, ऑडिट फीज, त्यानंतर इन्शुरन्स, हे सगळे काय आहेत टाईम बेसिसवरती असणारे हे एक्सपेन्सेस आहेत. यानंतर आहेत बॅड डेट्स. बघा बॅड डेट्स, ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्काउंट अलाउड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हे सगळे काय आहेत हे सेल्स बेसिसवरती असणारे एक्सपेन्सेस आहेत, ते रेकॉर्ड केलेत. काही एक्सपेन्सेस हे ॲक्च्युअल ज्या तारखेला घटना घडलेली आहे त्यानुसार ठरवावे लागतात की ते कुठल्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचे आहेत. लॉस बाय फायर, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स, हे सगळे ॲक्च्युअलनुसार लिहायचं आहे. आणि इकडे क्रेडिट साईडला काही इन्कम तुम्हाला मिळालेले असतील तर ते इन्कम जे आहेत त्यातले काही इन्कम टाईम बेसिसवर आहेत आणि काही इन्कम जे आहेत ते ॲक्च्युअल बेसिसवरती आहेत. इंटरेस्ट रिसिवड, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स काही असतील त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला असेल. डिस्काउंट रिसिवड, त्यानंतर रेंट रिसिवड, इथे 2दा रेंट रिसिवड झालेला आहे, गरज नाही त्याची, एकदाच पुरेसे आहे. त्यानंतर कमिशन रिसिवड, इथे ॲक्च्युअल बेसिसवर दिलेलं आहे. बॅड डेट्स रिकवर्ड, जर जुन्या ह्याच्यातले प्रिव्हियस इयरमधले बॅड डेट्स रिकवर झालेले असतील तर ते ॲक्च्युअल कुठल्या कालावधीतले आहेत तिथं आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स, हा पण ॲक्च्युअल बेसिसवरती लिहायचं आहे, किंवा प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल तर तो सुद्धा इकडे येईल. सो या पद्धतीनं क्रेडिटची बेरीज आपल्याला करायची. आधी प्री ॲडमिशन पिरियडची बेरीज आपण इथे करून घेणार. प्री ॲडमिशनची बेरीज आल्याच्या नंतर इथे त्याचा आपल्याला प्रॉफिट मिळेल. हा प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार ॲप्रोप्रिएशन अकाउंटला. त्याच पद्धतीनं पोस्ट ॲडमिशनची सगळी बेरीज करायची, ही इथे बेरीज आपल्याला मिळेल आणि इकडून डेबिटची अमाऊंट ज्या आहेत ह्या सगळ्या डेबिटच्या अमाऊंट वजा करायच्या आणि इथे पोस्ट ॲडमिशन पिरियडचा जो काही नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे. तो सुद्धा ॲप्रोप्रिएशन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. आता बघूया आपण ॲप्रोप्रिएशन अकाउंट कसा तयार करायचा. ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये सुद्धा पर्टिक्युलर्सचा कॉलम आहे, त्यानंतर प्री ॲडमिशन कॉलम आणि पोस्ट ॲडमिशन. इथं बेसिस कुठलाही लिहिण्याची गरज नाही आहे. क्रेडिट साईडला सुद्धा सेम आहे, पर्टिक्युलर्स, प्री ॲडमिशन कॉलम आणि पोस्ट ॲडमिशन कॉलम. आता मगाच्या स्लाईडमध्ये जो काही नेट प्रॉफिट काढलेला होता तो नेट प्रॉफिट आपण इथे लिहिला.
प्रीचा नेट प्रॉफिट प्रीच्या कॉलममध्ये, पोस्टचा नेट प्रॉफिट पोस्टच्या कॉलममध्ये लिहिलेला आहे. आता इथे ज्या ॲप्रोप्रिएशनच्या ॲडजस्टमेंट असतात त्या केलेल्या आहे. डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, हा टाईम बेसिसवरतीच, कारण कॅपिटल तुमचं जिथून पार्टनरशिप फर्ममध्ये आहे तेवढ्या कालावधीसाठीच इंटरेस्ट तुम्हाला मिळणार. आता या उदाहरणामध्ये 3 पार्टनर्स आहेत, त्यातले एक्स आणि वाय हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि झेड हा न्यू पार्टनर आहे. सो प्री ॲडमिशन पिरियडमध्ये केवळ एक्स आणि वायला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळेल आणि पोस्ट ॲडमिशनमध्ये तिघांनासुद्धा मिळेल. अर्थात झेडचं इथे इंटरेस्ट काढत असताना केवळ हा कालावधी, हे महिने आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर पार्टनरना सॅलरी किंवा कमिशन दिलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे एक्सला आणि वायला दोन्ही कालावधीसाठी मिळेल. झेडला मात्र इथे सॅलरी ही मिळणार नाही, इथे पुस्तकामध्ये मिस्टेक आहे, तर ही सॅलरी इथे झेडला मिळणार नाही. केवळ इथे पोस्ट ॲडमिशन पिरियडमध्ये त्याला सॅलरी किंवा कमिशन इथे मिळणार आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, हे जिथून लोन त्यांनी दिलं असेल तिथून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. जर वर्षभराचं लोन असेल तर प्रीचं प्री कॉलममध्ये लिहायचं, पोस्टचं पोस्ट कॉलममध्ये लिहायचं. कुठल्या पार्टनरचं आहे ते बघून त्याचं नाव खाली आपल्याला इथे लिहायचं आहे. 2 पार्टनरचं असेल तर 2 पार्टनरचं येईल, तिघांचं असेल तर नवीन पार्टनरचं फक्त या कॉलममध्ये येईल. यानंतरची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा बिझनेससाठी असणारा इन्कम आहे, त्यामुळे तो क्रेडिट साईडला येईल. ड्रॉइंगवरती मिळणारा हा इंटरेस्ट आहे. आता याच्यामध्ये एक्स आणि वायचं ड्रॉइंग जे आहे ते पूर्ण वर्षाचं आहे, त्यामुळे प्री कॉलममध्ये सुद्धा येईल आणि पोस्ट कॉलममध्ये सुद्धा येईल. आणि झेडचे ड्रॉइंग्स हे काय प्री कॉलममध्ये असणार नाहीत. आपण हे खोडून टाकूया, हे असणार नाही. ओके, इथे फक्त पोस्ट कॉलममध्ये झेडचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथे आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. आता हे सगळं केल्याच्या नंतर आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. आधी प्री ॲडमिशनचा आपण कॉलम जो आहे तो क्लोज करणार आहोत. प्री ॲडमिशनचा कॉलम क्लोज करूया. प्री ॲडमिशनचा कॉलम इथे क्लोज केल्याच्या नंतर जी रक्कम इथे शिल्लक राहणार आहे ती शिल्लक राहिलेली रक्कम द्यायची आहे एक्स आणि वायला इंटू ओल्ड PSR. त्यांचा जो ओल्ड PSR आहे त्या ओल्ड PSRमध्ये त्यांना ती प्रॉफिटची रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करायची आहे. आता ही ट्रान्सफर करत असताना आयदर तुम्ही कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करता किंवा तुम्ही करंट अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर करता. जर तुमची फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आणि जर तुमची फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर मात्र कॅपिटल अकाउंटलाच आपण हे ट्रान्सफर करणार. वरच्यासुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच पद्धतीने ट्रान्सफर करायच्या. जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर सगळ्या गोष्टी करंट अकाउंटला ट्रान्सफर करायच्या आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला कॅपिटल अकाउंटलाच तिथेच ट्रान्सफर करायच्या आहेत. आता आपण पोस्ट ॲडमिशनचा कॉलम क्लोज करायचा. पोस्ट ॲडमिशन कॉलमची बेरीज जी आहे ती बेरीज इकडे येईल आणि त्या बेरजेतून आपल्याला ह्या सगळ्या अमाऊंट ज्या आहेत इथून इथंपर्यंत इंटरेस्ट ऑन लोनपर्यंत या सगळ्या अमाऊंट्स आपल्याला काय करायच्या आहेत, वजा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पोस्ट पिरियडचा प्रॉफिट मिळणार आहे. आता पोस्ट पिरियडचा प्रॉफिट जो मिळणार आहे तो मिळणार आहे तिघांनासुद्धा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तिघांचा जो PSR असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज न्यू PSR. सो नवीन PSRमध्ये त्यांना द्यायचं आहे आणि जुना कुठल्या PSRमध्ये, ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाणार. सो या पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट इथे तयार करायचा आहे. ओके, सो हे फॉर्मॅट जे आहेत हे फॉर्मॅट तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि हा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटचा फॉर्मॅट, हे तिन्ही आपल्याला ॲडमिशनसाठी लागणार आहेत. असे सेम फॉर्मॅट डेथच्या केसमध्ये किंवा रिटायरमेंटच्या केसमध्ये लागणार आहेत. त्यात फक्त इथं फरक असणार आहे. इथे आधी 2च पार्टनर होते, नंतर 3रा पार्टनर आला आहे. रिटायरमेंट किंवा डेथमध्ये आधी जास्त पार्टनर असणार आहेत आणि पोस्ट पिरियडमध्ये पार्टनर एखादा कमी होणार आहे. ओके, सो हा दोन्हीमधला फरक आहे. सो याच्याबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील मनामध्ये
तर व्हॉट्सअपला जरूर विचारा, स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट मारून विचारा, किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता, किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि प्रश्न विचारा. इथे यूट्यूबला खालीसुद्धा कॉमेंट टाकली आणि विचारलं तरीसुद्धा चालू शकेल. ओके, सो दॅट्स ऑल फॉर द डे. थँक यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे. स्टे होम, स्टे सेफ.